जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती कल्याण डोंबिवली महापालिकेत साजरी। कल्याण डोंबिवली महापालिकेत क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली। पालिका आयुक्त ई रवींद्रन यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। उपायुक्त दीपक पाटील, सुनील लहाने, सचिव सुभाष भुजबळ, उपमहापौर राहुल दामले आदींनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले। यावेळी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर, पालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील घनकचरा प्रकल्पास प्राधान्य देणार असल्याचे आयुक्त ई रवींद्र यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात काम करण्यास खूपच वाव आहे, मात्र घनकचरा हा सर्वात मोठा प्रश्न असून घनकचरा व्यवस्थापनाला प्राधान्य देणार आहे। तसेच ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याचा मनोदय आयुक्त ई रवींद्रन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। महापालिका क्षेत्रातील स्थानिक संस्था कर बंद झाला असून मालमत्ता व पाणी बिले ज्या प्रमाणात वसूल होणे आवश्यक आहे तेवढी होत नाही। यामुळे मालमत्ता कर व पाणी बिले योग्य वसूल करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे। यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढणार असून शासनही या कचऱ्या बदल्यात अनुदान देणार आहे, असेही ते म्हणाले। महापालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाला सर्वात जास्त प्राधान्य देणार असून घनकचरा प्रकल्पातील ओला कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याचा प्रकल्प असून त्यासाठी काही जागांची निवड करण्यात आली असून हॉटेल, तबेले, भाजी मार्केट येथील ओला कचरा एकत्र करून त्यापासून बायोगॅस तयार करण्यात येणार आहे। तसेच त्यापासून वीजही तयार करण्यात येईल व येत्या 6 महिन्यात याचा रिझल्ट कळेल, असेही ते म्हणाले। इतर संस्थांनीही विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी शिबिर राबवावी असे आवाहन मनसे उपशहर अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी केले आहे। तुमचे रक्तगट कोणते आहे हे समजून घेण्यासाठी शाळेकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे। मात्र घरातील प्रत्येक पाल्याची खाजगी रक्तगट चाचणी खाजगीरित्या करणे खर्चिक असल्याने पालकांना ती परवडण्यासारखी नाही। त्यामुळे पालकांनी आणि काही शाळांनी केलेल्या मागणीनुसार आजच्या या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून इतर संस्थांनीही विद्यार्थ्यांची रक्तगट चाचणी मोहीम राबवावी असे आवाहन डोंबिवली मनसे उपशहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी केले। मनसे नगरसेविका सरोज भोईर आणि माजी नगरसेवक तथा मनसे उपशहराध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या वतीने रविवारी पश्चिमेकडील रेतीबंद रोड अमोघ सिद्ध सभागृहात शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन केले होते। त्यावेळी अष्टविनायक मित्रमंडळाचे विश्वस्त अनंता म्हात्रे, विभागाध्यक्ष सुभाष कदम, उपविभागाध्यक्ष सुरेश मुणगेकर, शाखाध्यक्ष श्रीकांत बारगे, प्रदीप शिंदे, राहुल सकपाळ, महिला विभागाध्यक्ष निलेमा भोईर, उपविभाग अध्यक्षा सुषमा वालिपकर, महिला शहर अध्यक्षा भावना देसाई, अक्षय कुरठेकर, शीतल सोनटक्के, मधु वालिपकर यांच्या सहकार्यामुळे शिबिराचे काम पार पडले। यावेळी प्रकाश भोईर म्हणाले की शाळांना विद्यार्थ्यांचे कोणते रक्तगट आहे हे समजावून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना फॉर्म दिला जात आहे। रक्त तपासून त्या रक्तगटाचे नाव त्या फॉर्मवर लिहून तो शाळेत जमा करावा लागतो। त्यामुळे पालकांची आणि विद्यार्थ्यांची होत असलेली धावपळ थांबवण्यासाठी आणि त्यांच्या मागणीनुसार हे शिबिर घेण्याचे ठरवले। या शिबिराचा 520 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून पालकांनी सदर शिबिर भरवल्याबद्दल भोईर यांचे आभार मानले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देवीचा वाडा, उमेशनगर, महाराष्ट्रनगर, गरिबाचा वाडा या परिसरासाठी शाळकरी विद्यार्थ्यांचे रक्तगट ग्रुप तपासणी हा शिबिर सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे। हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की शाळेमध्ये कंपल्सरी रक्तगट कोणत्या ग्रुपचा रक्त आहे यासाठी फॉर्म दिले जातात आणि ते भरून मागतात आणि पालकांची धावपळ होते आणि बाहेर अफाट पैसे घेतले जातात आणि खरे म्हणजे पालकांना ते परवडत नाही। त्यानुसार कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आणि काही शाळांनी सांगितले की तुम्ही हे कार्यक्रम घ्या म्हणून पालकांच्या सोयीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचे रक्तग्रुप तपासणी हा शिबिर या ठिकाणी
कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज संपन्न होत आहे आणि नागरिकांनी ते जास्तीत जास्त पद्धतीने लाभ घ्यावा असं सगळ्यांनी तिथे आवाहन केल्यामुळे आज या कार्यक्रमाला अलोट गर्दी जमलेली आहे. तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.